श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत। अशा काही गोष्टी असतात ज्याचा समावेश आपण आपल्या आयुष्यामध्ये केला तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो, तर काही गोष्टी कळत नकळत आपल्याकडून चुकून घडल्या तर त्याचा नकारात्मक परिणामही आपल्या आयुष्यावर होऊ शकतो। म्हणून कुठली काळजी घ्यायची आहे, कुठली खबरदारी बाळगायची आहे, यासंबंधी आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल अशी माझी खात्री आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। तर चला लगेच सुरुवात करूया त्या गोष्टी जाणून घ्यायला। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपल्या आर्थिक अडचणी सुटाव्या असं आपल्याला वाटत असेल, लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहावी असं वाटत असेल, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची प्रामुख्याची गोष्ट म्हणजे अपार कष्ट करणे। कष्ट कुणालाही चुकलेले नाही, कष्ट आपल्याला करावेच लागतात, परंतु त्या कष्टाला जर दैवी शक्तीची साथ मिळाली तर नक्कीच आपण आपल्या कामात यशस्वी ठरत असतो। त्यामुळे आपल्याला कष्ट तर करायचेच आहे, परंतु त्यासोबत देवीची लक्ष्मी मातेची साथ हवी असेल तर आपल्याला छोट्या छोट्या काही गोष्टी करायच्या आहेत। त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे। आता सेवा म्हणजे नेमकं काय, तर बघा, शुक्रवारच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेला जेवढी होता होईल तेवढी सेवा अर्पण करायची आहे, किंवा मग कुंकुमार्चन ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी अशी सेवा मानली जाते। त्यामुळे तुम्ही दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी किंवा एखाद्या गुरुवारी किंवा हेही जर तुम्हाला शक्य नसेल, नोकरी करत असाल तर मग कमीत कमी पौर्णिमा अमावस्या या तिथीला देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो। तर तुमच्याकडे त्यासाठी श्रीयंत्र असायला हवं, पण ज्यांच्याकडे अजूनही श्रीयंत्र नाही त्यांनी श्रीयंत्र नाही म्हणून ती सेवा थांबवायची असं करू नका, कारण आपल्या जर आर्थिक अडचणी असतील तर आपल्याला यंत्र घेण्याची इच्छा असूनही आपण घेऊ शकत नाही, अर्थात समजू शकतो आपण, पण तरीही आपण 1 रुपयाचं नाणं घेऊ शकतो किंवा आपल्याकडे देवीचा टाक असतो त्या टाकावर देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा आणि जेव्हा कधी तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा लवकरात लवकर श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापित करा। आता श्रीयंत्र हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं, कारण साक्षात लक्ष्मी मातेचा, विष्णू भगवानांचा त्या ठिकाणी वास असतो, म्हणून असं त्या श्रीयंत्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। म्हणून तुम्ही नक्कीच लवकरात लवकर ते श्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करा, परंतु कुंकुमार्चनची सेवा मात्र आतापासूनच सुरू करा। त्यानंतर कुबेर यंत्राचंही तसंच आहे। कुबेर यंत्र घ्यायचं म्हटलं तरीही प्रत्येकाला ते लगेच शक्य होत नाही, तर तुम्ही आत्ता घेऊ शकला नाही तरीही तुम्हाला कुबेर देवतेची सेवा करायची आहे। आता कुबेर देवतेची सेवा काय असते, तर कधी कधी आपण कुबेर चालीसा वाचू शकतो। कुबेर मंत्र आहे तो जर रोज आपण 1 माळ जप केली किंवा 27 वेळेस जरी तो मंत्र म्हटला तरीही कुबेर देवतेची जी काही आपल्यावर कृपा होत असते ती आपल्याला सकारात्मक गोष्टी घडण्यास मदत करते। त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये कुबेर देवतेचा फोटो ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही ठेवू शकतात, परंतु तो देवघरात चुकूनही ठेवू नका। उत्तर दिशेला, जिथे तुमची उत्तर दिशा आहे त्या ठिकाणी तुम्ही फोटो मूर्ती ठेवू शकतात, पण देवघरामध्ये चुकूनही ठेवू नका। अशा प्रकारे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा आणि कुबेर देवतेचा वास असेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी राहणार नाही। त्यानंतर उत्तर दिशा ही कुबेराची, धनाची दिशा मानली जाते, त्यामुळे उत्तर दिशा ही नेहमी रिकामी ठेवायची आहे। उत्तर दिशेला कधीही जड वस्तू, जड सामान चुकूनही ठेवू नये, जसे की सोफा, बेड किंवा कपाट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकूनही उत्तर दिशेला ठेवायच्या नाही, ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। तसंच उत्तर दिशा ही जेवढी स्वच्छ राहता येईल तेवढी आपल्याला ठेवायची आहे, जेवढी सुशोभित करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे। या व्यतिरिक्त उत्तर दिशेच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं जाड मीठ जे असतं ना ते घालून ठेवायचं आहे। आता हाच उपाय आपण आपल्या किचनसाठी, आपल्या टॉयलेट बाथरूमसाठी, तसंच आपल्या बेडरूमसाठी देखील करू शकतो, कारण मीठ म्हटलं तर मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती जास्त असते। प्रत्येक रूममध्ये अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मीठ ठेवलं काचेच्या भांड्यामध्ये तर आपल्या घरातील नकारात्मकता त्या मिठामध्ये शोषली जाईल। 8 दिवसांनी आपण हे मीठ नक्कीच बदलू शकतो, परंतु उत्तर दिशेचा कोपरा जो आहे त्या ठिकाणी तर आवर्जून आपल्याला अशा पद्धतीचं मीठ ठेवायचं आहे। त्याने नकारात्मकता तर जाणारच आहे, परंतु लक्ष्मी मातेचं आगमन देखील ह्या एका छोट्याशा उपायाने होणार आहे। त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं देवघर। सगळ्यात प्रामुख्याने जे येतं ते म्हणजे देवघर। तर देवघर हे नेहमी प्रकाशात असावं। देवघरावर सतत अंधार पडत असेल तर असं देवघर आपण त्या ठिकाणी ठेवलं तर देवघरातच जर अंधार असेल तर आपल्या आयुष्यातही अंधारच होतो, म्हणून देवघर हे प्रकाशमयच असावं। जर तुम्हाला त्या ठिकाणी बल्ब लावण्याची सोय असेल तर तुम्ही नक्कीच ती सोय करून घ्या आणि आपल्या देवघरामध्ये छोटासा बल्ब हा कायम तेवत ठेवा। आपण दिवाही प्रज्वलित करू शकतो 24 तासांसाठी। अखंड दिवा बऱ्याच ठिकाणी लावला जातो, त्याचे तसे सकारात्मक बदलही दिसून येतात, पण ते शक्य नसेल तर तुम्ही दिवा देखील प्रज्वलित करू शकतात। अशा पद्धतीने तुमच्या देवघराबाबत ही काळजी घ्यायची आहे। त्यानंतर
आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो, आपण ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवतो त्या ठिकाणची देखील आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। जसं की तिजोरी असेल, तिजोरीमध्ये कधीही अडगळ ठेवू नये। जे कामाचे म्हणजे गरजेच्या ज्या वस्तू आहे किंवा पैसे आहेत तेच आपण त्या ठिकाणी ठेवायचे आहे। बाकीच्या ज्या बिनकामाच्या वस्तू आहे त्या कधीही तिजोरीत ठेवू नये। या व्यतिरिक्त आपलं जे पर्स आहे, पाकिट आहे, मग पुरुषांचं म्हणा किंवा महिलेचं म्हणा, त्यांनी आपले जे पर्स आहे, पाकिट आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायला हवं। बऱ्याचदा काय होतं की आपण काहीही वस्तू घेतो, त्याची जी बिलं असतात ती आपण नेहमी आपल्या पाकिटात साचून ठेवतो, परंतु त्या बिलांवर जर समजा काही गॅरंटी वॉरंटी असेल तर त्यासाठी आपण एक वेगळी फाईल करू शकतो, किंवा जर जी कामाचीच नसेल, जी काही कागद आपल्याला कामाचीच नाही, पावत्या असतील तर त्या आपण सरळ टाकून द्यायच्या आहे। अशी अडगळ आपल्या पाकिटात कधीही ठेवायची नाही। बऱ्याच जणांच्या पाकिटात आपल्याला व्हिजिटिंग कार्डही बघायला मिळतात, ज्याचा आपण कधीच उपयोग करत नाही, पण तरीही आपल्या पर्समध्ये मात्र ते कायमस्वरूपी ठेवलेले असतात। तर हे देखील चुकीचं आहे। आपल्या पाकिट हे पैसे ठेवण्यासाठी आहे, त्याचा वापर तेवढ्या कामासाठीच करायचा आहे आणि वारंवार ते स्वच्छ देखील करायचं आहे। या व्यतिरिक्त आपल्या पाकिटात, आपल्या पर्समध्ये कधीही धारदार वस्तू ठेवू नये। बऱ्याचदा काहींना कटर ठेवण्याची म्हणजे सवय असते, किंवा अशा धारदार वस्तू असतात त्या ठेवण्याची सवय असते, ठीक आहे, कधीतरी उपयोगात येतील म्हणून, पण तरीही हे देखील चुकीचं आहे। हवं तर त्यासाठी तुम्ही एक वेगळी पिशवी करा, परंतु तुमच्या पाकिटात, पर्समध्ये अशा गोष्टी ठेवू नका। मृत व्यक्तींचे फोटो देखील आपल्या पाकिटामध्ये कधीही ठेवू नये। याने देखील नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते आणि आलेली लक्ष्मी परत जात असते। जो आपल्या पाकिटात पैसा येतो त्याला लगेचच वाटा फुटतात आणि तो पैसा चालला जातो, म्हणून ही देखील एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर देवघराच्याच बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की जर तुम्ही श्रीयंत्र घेत असाल तर कमलगट्ट्याची माळ देखील आवर्जून घ्या। लक्ष्मी मातेला कमळ हे अतिशय प्रिय आहे, परंतु आपण दररोज कमळ आणून देवी मातेला अर्पण करू शकत नाही, त्यामुळे कमलगट्ट्यांची माळ म्हणजे ती कमळाच्या बीजांपासून तयार झालेली जी माळ असते ती जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली तर नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होते, आणि जिथे लक्ष्मी माता प्रसन्न होते तिथे आपोआपच तिचा आशीर्वादही सगळ्यांसाठी मिळत असतो। त्यानंतर पुढचा जो विषय येतो तो आपल्या किचनचा। बघा, किचन म्हटलं तर घराचा आत्मा मानला जातो, कारण तिथे जे अन्न शिजवतो ते खाऊनच आपण हे आयुष्य जगत असतो, म्हणून किचनला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व वास्तुशास्त्रामध्ये प्राप्त झालेलं आहे। तर ह्या किचनच्या बाबतीत देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जसं की किचनमध्ये कधीही आरसा लावू नये। बघा, किचनमध्ये ज्यांचा आरसा असतो त्यांच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी, पैशांची चणचण भासत असते, त्यामुळे ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर किचनच्या बेसिंगमध्ये देखील खरकटी भांडी फार जास्त वेळ पडू देऊ नये, कारण त्याने देखील घरामध्ये नकारात्मकता येते आणि अन्नपूर्णा मातेचा कुठेतरी आपल्याला दोष लागतो। त्यानंतर किचनमध्ये जर अशी काही भांडी असतील जे चिरलेले आहे, आपण वापरात आणत नाही किंवा खूप खराब झालेली आहे तरीही आपण ते वापरत असू तर हे देखील चुकीचं आहे। ज्या किचनमध्ये, ज्या भांड्यांमध्ये आपण अन्न शिजवतो ती भांडी देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं काम करत असतात, त्यामुळे अशा प्रकारची चिरलेली, तुटलेली भांडी आपण कधीही वापरात आणू नये। त्यानंतर टॉयलेट बाथरूमच्या बाबतीत सांगायचं झालं तर टॉयलेट बाथरूमचा दरवाजा हा नेहमी बंद ठेवायचा आहे। बघा, सगळ्यात जास्त नकारात्मकता असते ती टॉयलेट आणि बाथरूममध्येच असते, त्यामुळे टॉयलेट आणि बाथरूमचा दरवाजा हा नेहमी बंद ठेवायचा आहे आणि आपलं जे बाथरूम असतं ते नेहमी कोरडं ठेवावं। म्हणजे काम झालं की आतली जी बाजू आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची असते किंवा कोरडी करून ठेवायची असते। सतत जर त्या ठिकाणी पाणी पडत राहिलं तर हे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य नाही आणि आर्थिकदृष्ट्या देखील आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात। त्यासोबतच झोपताना आपल्या घरामध्ये लवंग आणि कापूर आवर्जून प्रज्वलित करावा। याने देखील दिवसभरामधली जी काही नकारात्मकता आहे किंवा डोळ्याला न दिसणारे जे बारीक बारीक जीवजंतू आहे त्यांचा नायनाट होण्यासाठी हा एक उपाय पुरेसा ठरत असतो। त्याने आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वासही राहतो। तर स्वामी भक्त हो, या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या फॉलो केल्यानंतर नक्कीच आपलं जीवन सुरळीत होण्यास मदत होत असते। आयुष्य सुरळीत करण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतात असं नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करून आपण मार्ग काढत राहिलो तर नक्कीच स्वामी आपल्याला मदत करत असतात। तर स्वामी भक्त हो, कष्ट करा, परंतु कष्टासोबत स्वामींची साथ मिळायला हवी असं वाटत असेल तर हे छोटे उपाय करून बघा। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।